नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण आहोत कोरलाई किल्ल्याच्या पाठीमागे, म्हणजे कोरलाई किल्ल्याचं जे गेट आहे त्याच्या ठिकाणी उभे. आजच्या व्हिडिओमध्ये असणार आपला कोरलाईचा व्हिडिओ, कोरलाई फोर्टचा. हा बघा, ही एंट्री इथून कोरलाईसाठी. आणि इकडे वरती दिसतो ना, हा कोरलाई गड आहे. छोटा वाटला होता परंतु वरती भरपूर मोठे एरिया आहे. हे बघा, जबरदस्त आहे. वरती अंतर मोठे आहे खूप, अजूनही व्यवस्थित आहे. आणि समोर जर बघितलं ना, सगळा समुद्र किनारा आहे, कोरलाई बीच. हे गेट आहे आणि इकडे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊससाठी इथून एंट्री 20 रुपीज. किल्ला बंद आहे, किल्ला बंद. बोर्ड तर लागला किल्ला बंद आहे म्हणून. तिथे इकडे दीपस्तंभाची एंट्री पण आहे, काहीतरी 20 रुपये पर पर्सन म्हणून घेतले जाते. पाठीमागे छोटासा दीपस्तंभ आहे. तर फायनली आता कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याला आलो. आपण मगाशी ज्या ठिकाणी गेलो ना, तो दीपस्तंभाचा रोड होता, तो चुकीचा रोड आहे ॲक्च्युली. जो कॉन्क्रीटचा वर चढायचा रोड, त्या रोडने जाऊ नका. त्याच्या साईडनी तुम्ही राईट मारून आहे ना, थोडंसं घरापासून राईट मारून सरळ पुढं आले ना, तर ते बघ त्या ठिकाणी असा बोर्ड आहे, कोरलाई फोर्ट म्हणून. आणि तिथून ट्रेक चालू होते आपला. तर आता आजचा व्हिडिओ आपला हा कोरलाई फोर्टचा आहे. आणि आता कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याशी आपण या ठिकाणावरून किल्ला चालू होते आपला. बोर्डच्या बाजूने हा जो रस्ता होतो ना, छोटीशी पायवाटसारखा, त्या ठिकाणावरून आपल्याला वरती चढायचं किल्ल्यावरती. किल्ला जरी खालून छोटा दिसत असला तरी वरती त्याचा एरिया भरपूर मोठा आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे आपल्याला. तेव्हा किल्ल्याचं खाली जी पायथ्याची पार्किंग आहे ना, त्या ठिकाणापासून वरती किल्ल्यावर एंट्री होतो असाच रोड आहे छोटासा. उन्हाचा काही त्रास होत नाही, झाडांच्या मधून रोड आहे म्हणून. समोर इकडे सगळं समुद्र आहे. तेव्हा एक 10-15 मिनटं चालल्यानंतर ना पायऱ्या लागले किल्ल्याच्या. आणि हे मेन गेट आहे, इकडनं वरती एंट्री होती. गेटच्या तुम्ही जस्ट बाजूला बघितलं ना, त्या बुरुजावरती बघा तोफ ठेवलेली. ते एंट्री गेट जो दरवाजा आहे, महादरवाजा, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर आक्रमण करण्यासाठी ती तोफ आहे. इथून एंट्री होते किल्ल्यावरती आपली. हे बघा, हा दरवाजा आहे. हे बघा, हा कोरलाई किल्ल्याचा महादरवाजा. इकडनं एंट्री करतोय आपण. इकडं बुरुज आहे वरती, आणि इथून किल्ल्यावर एंट्री होते आपली. हे बघा, समोरच आल्यावरती वाटते चर्चसारखं स्ट्रक्चर. कारण हा किल्ला बांधलाच ॲक्च्युअल पोर्तुगीजांनी. आणि तुम्ही जर खालीची जरी वस्ती बघितली ना, त्यांची बोलण्याची थोडी ॲक्सेंट पोर्तुगीज टाईप आहे. म्हणजे हा किल्ला स्पेशल पोर्तुगीज समुद्रकिनारी ह्यासाठी बांधत होते, कारण त्याला व्यापार करण्यासाठी सोपं जात होतं. तेव्हा हे किल्ल्यावरील चर्च. तर आता एंट्री केल्यानंतर ना वरती जर तुम्ही स्ट्रक्चर सगळे बघितले ना, तुम्हाला हे बघितल्यानंतर पोर्तुगीज वसाहतीचे जे अवशेष सारखे, म्हणजे त्यांची जी कला आहे ती दिसेल तुम्हाला. बघा, हे बांधकाम अजूनही व्यवस्थित आहेत सगळे. हे सगळे तटबंदी आहे समुद्राच्या. बांधकाम सगळे बऱ्यापैकी तरी आहे व्यवस्थित. हो, अरे बापरे, इकडं पण काहीतरी स्ट्रक्चर आहे. त्याच्यावरती जे कोरलेलं हे ना, बहुतेक वर्ल्ड पृथ्वी आहे. हे बघा वरती दिसते. बघा, आता इकडनं आपण ह्या ठिकाणावरून बाहेर आलो पाठीमागच्या साईडला. आणि इकडे जर तुम्ही बघितलं ना, इकडे भगवा झेंड्यासाठी पोल आहे. तिकडे तोफ आहेत 1, 2, 3, 4, कमीत कमी 5-6 तोफ आहेत इकडे. आणि बघा, हे सगळे म्हणजे जे जुनी लोक राहण्यासाठीचे जे घरं टाईप आहे ना, तसं बांधलेली. बघा, ही सगळी वसाहतीसारखं पोर्तुगीज वसाहतीचे अवशेष. हे बघा, हे बहुतेक पाहण्यासाठी असू शकते.
हे बघा या ठिकाणी बहुतेक कोणाची तरी समाधी वगैरे छोटे छोटे रूम आहेत. बाकी पूर्ण ओपन परिसर आहे. आणि हा एंड आहे किल्ल्याचा या साईडचा. अजून पलीकडला अपोजिट साईडला जायचं बाकी आहे आपला. तिकडे तो बघा 1 2 आणि तिथं फ्लॅग. हे बघा ही तोफ खोललेलंच, ही तोफ आणि इकडं हा फ्लॅग आहे. हा पूर्ण बघा ती चर्च होती. आपण तिकडनं इकडं आलो. पूर्ण एवढंच परिसर पलीकडे आहे तिकडं. आणि इकडे सगळा समुद्र परिसर. तर आता आपण अपोजिट साईडला एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे. आणि दरवाजातून आतमध्ये एंट्री केली गेली. ज्या ठिकाणी शंकराची पिंड आहे आणि नंदी बघा हे मंदिर आहे. त्याच्यापासून समोरच अपोजिट बघितलं ना, हा बुरुजावर जाण्यासाठी रस्ता आहे संरक्षक भिंतीवरून. आणि हा एक दरवाजा याच्यावरून पलीकडे जायचं आपल्याला. किल्ला इकडे खूप मोठा आहे. जेवढा तिकडे आहे ना त्याच्या जास्त इकडे हे बघा हे सगळे अवशेष आहे. हा बुरुज आहे आणि हा दरवाजा. हे बघा हे समोर जे दिसते ना, हे कोरला किल्ल्याचा एंड आहे. तिकडचा स्पॉट लास्टचं जे स्ट्रक्चर दिसतं ना शेवटी तिकडं, तो किल्ल्याचा एंड आहे. हा किल्ला 1521 आहे ना, पोर्तुगीज अहमदनगरची जी सल्तनत तिच्या परवानगीने बांधला होता. 1521 बुरहान निजामाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि सुलतानाने प्रत्युत्तर दिले आणि किल्ला परत मिळवण्यात आला. त्यातून काही भरपूर असे त्यांचे सैनिक मारले गेले आणि एक युद्धविराम झाला. परंतु याच्यामध्ये ना त्यांनी भरपूर असे त्यांचे जे मोठे मोठे सैनिक गमावले होते. या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे. परंतु हा समुद्राच्या किनाऱ्यावर असल्यामुळे ना पोर्तुगीजांना याचा खूप फायदा आहे. कारण इथून दळणवळण जे सागरी मार्गाने चालत होतं त्यासाठी हा किल्ला बेस्ट आहे. किल्ला खूप मोठा आहे. त्याचा खालून जसं वाटतं ना छोटा, परंतु जेवढा आपण प्रवेशद्वारातून एंट्री केलं पलीकडल्या साईडला जेवढा ना त्याच्यापेक्षा जास्त अपोजिट साईडला आहे. आतमध्ये एक शंकराचं मंदिर आहे आणि चर्च वगैरे. बघ आता हे आपला तो एंड राहिला ना, तिकडे जायचं आहे आपल्याला. म्हणजे पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून होईल आपला. बघा आता आपण ह्या किल्ल्याचा दुसऱ्या साईडचं जे एंडचं टोक आहे ते पाहण्यासाठी चाललेलो आहे. इकडं किल्ल्यावरती ऊन असल्यामुळे जास्त गर्दी नाही, गर्दी कमी एकदम. म्हणजे हार्डली 5-10 माणसं दिसतील तुम्हाला किल्ल्यावरती. कारण ऊन भरपूर आहे, सावली कुठंच नाही थांबण्यासाठी. आणि या टोकावर जर तुम्ही आले ना, तुम्हाला समोर ते दीपस्तंभ वगैरे दिसेल. त्या दीपस्तंभामध्ये एंट्री चार्जेस 20 रुपये पर पर्सन. ते भरून तुम्ही जाऊ शकता. बघा इकडं तो दीपस्तंभ आहे. आणि हे आपले सगळे ट्रेकरवाले फिरतात इकडे तिकडे. झालं सगळं फिरून एक्सप्लोर करून झाला. हा ना, मस्त आहे. इकडं पण एवढं काय नाही, परंतु बऱ्यापैकी अवशेष जिवंत आहे या किल्ल्याचे. तो किल्ल्यावर तोफा भरपूर आहे. हो अजून आतमध्ये पुढे अजून आहे. जेवढं वाटतं त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. तो एंड आहे. हे बघा हा एंड आहे पूर्ण. हा जो रस्ता दिसतोय ना, हा सगळा त्या होड्या वगैरे त्या समुद्राने त्या मार्ग येणार ना, तर त्यांना येण्यासाठी हा रस्ता होता. आणि हे त्याचं द्वार आहे. मग ही चौकी टाईप आहे. किल्ल्याचा एंड आहे या साईडला. इकडे लक्ष ठेवण्यासाठीच ही बांधली गेली असावी. तर मित्रांनो आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. ते टोक ते हे टोक पूर्ण फिरून आलो आहे. म्हणजे ज्या ठिकाणावर महादरवाजा आहे ना, त्याच्या पलीकडे जेवढा आहे त्याच्यात जास्त इकडे डबल. आणि हा डायरेक्ट समुद्राला कनेक्ट आहे. म्हणजे खूप मोठा किल्ला आहे. जसं विचार केला होता ना खालून एकदम छोटा किल्ला आहे लगेच होईल, पण तसं नाही. किल्ला फिरायला बरोबर प्रॉपर तुम्हाला 1 ते 1.5 तास जातो वरती. भरपूर जर व्यवस्थित फिरायचं असेल तर. आता आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. आणि आता निघतो परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट ट्रेकला.
बाय.